मग तू अजून इतकी न्यूट्रल का आहेस? निको जरा बराबर हात चालव. टिक टिक 1, टिक टिक 2. तू इथे आत्ता? मी इथे म्हणजे विसरभोळा आहेस का तू? हे विसरता का तुम्ही लोक? माझी चाळ आहे ही, मालकीण आहे मी या चाळीची. आणि माझ्या चाळीत जर आषाढी एकादशी साजरी होत असेल तर मी तिथे असायला नको? टिक टिक 3, टिक टिक 4. काय हे नवीन काय प्रकार आहे तुझा? काउंटडाऊन. 15 दिवसाची मुदत दिली होती मी तुला, त्यातला 1 दिवस संपलाय. सो तुझे प्रयत्न आणि प्रयत्नांचा स्पीड तुला वाढवायला हवा. हो माहितीये मला. सतत तीच तेच नको बोलू यार. आणि तुला वाटते ना तेवढं सोपं नाहीये हे. सोप्या गोष्टींचे इतके पैसे मिळत नाहीत जेवढे मी तुला देते. तुला कळत नाहीये का राजश्री? हे बघ निकी एवढे इझिली रेडी नाही होणार आहे यासाठी. अरे मग कर तिला रेडी. आणि तुला एवढं मोठं काय करायचंय रे? तुला फक्त तिला कन्व्हिन्स करायचंय तुझ्या बरोबर एक रात्र स्पेंड करण्यासाठी. आणि मग ती रात्र सरली की मग काय, आपल्या सगळ्यांचंच आयुष्य असं 360 डिग्री टर्न होईल. मग ती आणि तिचे फॅमिली मेंबर्स बघून घेतील ना काय करायचंय. प्लीज स्टॉप. एक तर ही जागा आणि वेळ नाहीये सगळं बोलायची. ए हॅलो, मला पण काही हौस नाही हा. तू हे जे काही कौटुंबिक आपुलकीचे कार्यक्रम करत असतोस ना, त्यात मी तुला दिलेल्या कामाचा तुला विसर पडू नये ना त्याची आठवण करून द्यायला आले. अजून कशाची आठवण करून देऊ का रे? आठवतोय का तो माणूस गाडीत बसलेला, त्या बाईने त्याचं थोबाड कसं रंगवलं होतं? आठवतंय? आठवण करून देऊ? जस्ट स्टॉप इट. काय रे आज चालत? बाईक नव्हती कोणाची म्हणून मी चालत निघालो. ऐक ना, मी दिलेलं काम जरा लवकरात लवकर कर ना. म्हणजे कसं आहे, बाईकसाठी तुला दुसऱ्या कोणाकडे तरी हात नाही पसरावे लागणार. मी 4 व्हीलर घेऊन देईन तुला. हा पण एक देशमानेच, मिडल क्लास इमोशनल फूल. कधी सुधारणार नाही इथे. अगं राजश्री ये ये ये. बघितली का चाळ? ओळखते ती? आणि ही सगळी सजावट आहे ना आमच्या श्रेयवनी केली. हा छान आहे नाही? नाईस. छान छान मस्त मस्त. काय रे पोरांनो, तुमचा मोरक्या कुठे आहे श्रेयस? चौधरी भाऊ पठ्ठ्या गेलाय विठ्ठलाची मूर्ती आणायला. अरे वा. श्रेयस विठ्ठलाची मूर्ती घेऊन आला ना की पूजा, नामस्मरण आणि मग मोठी दिंडी असा मोठा कार्यक्रम आहे. अरे वा वा वा, चांगलीच तयारी केली आहे पोरांनी. अगो गेले कित्येक दिवस याच कामात तो स्वतःला इतकं गुरफटून घेतलंय ना, सगळं मनापासून करतोय. हे छान आहे ना? छान आहे. कळलं म्हणजे छान आहे, चांगलं आहे, मस्त. श्रेयस हुशार आहे आपला. या 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 इकडे या. हा मारून घ्या, दाबून घ्या दाबून घ्या. हा येऊ दे येऊ दे येऊ दे. टेम्पो कशासाठी आहे? थांबा मी जेवण घेऊन येतो. हा का
हॅलो ब्रो, हा टेम्पो आलाय. ए तू डबे भरून ठेवलेत ना? हा लोड करून टाकूयात. आलोच. आज आषाढी एकादशीच्या दिवशी समर्पिता किचनची पहिली ऑर्डर जाते आहे. आज शुभसंकेतच आहे ना? काय विठुरायाची कृपा सगळी. हो ना, नाहीतर काय. दादा घ्या. तुला ते द्रोण आणि पत्रावळ्या सांगितलं होतं. ऑलरेडी टेम्पो मध्ये आहे ते. मी येताना घेऊन आलो त्यांनाच. तुमचं बरं आहे सगळ्यांचं. आवरून बिवरून तयार आहे. मला लावलं का आम्हाला? हे झाल्यावर तू आवर ना. हा दिंडी आहे ना आता. श्रेयस गेलाय मूर्ती आणायला. सावकाश. सावकाश हा दादा. अरे समीर, मदत करू का काय इथं? नाही राहू दे. दिदे, 100 माणसांचा स्वयंपाक हिने एकटीने केला असेल का गं? तिची ती चमची बहीण आहे ना मदतीला, म्हणून तर बोलवून घेतलंय ना तिला. आणि आपल्या घरातले 2 गडी आहेतच राबायला, मग काय झालं न करायला. द्या इकडे. अजून काही राहिलं नाही ना? अजून ते राहिलं नाही ना? नाही. चला राहिलं नाही. माऊली, रामकृष्ण हरी, घेऊन जा. सावकाश. ठीक आहे. अहो नाही माझ्याकडे नको, त्यांच्याकडे द्या. मालकीणबाई त्या आहेत. अहो घ्या हो. बघितलं का, आता पण बायकोकडेच दिले पैसे. धन्यवाद. सावकाश जा. चला माऊली चला. पण दिदे, खरंच खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. चांगलीच मोठी ऑर्डर आहे. चला अर्पिता मॅडम, आपली पहिली मोठी ऑर्डर सक्सेसफुल करून दाखवली आपण. अभिनंदन. हे फक्त तुमच्या आत्मविश्वासामुळे झालंय. तुम्ही म्हंटल होतं ना, फक्त सुरुवात झाली पाहिजे. बघा, झाली सुरुवात. तुमचं पण अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रो. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी. कॉंग्रॅट्स निकी. काँग्रेस. चला आपण बघू, तयारीला लागू. हा काय रे मुलांनो, झाली का तयारी? दीदी, श्रेयस कधी येणार आहे? तो येतच असेल. तो बघालाच. याला काय झालं ग? काय माहिती, हा रडतोय का? श्रेयू, अरे श्रेयू, काय? काय झालं? काय रडतो का? कोणी काही बोललं का तुला? श्रेयू, काय झालं? मामा मामी, या वर्षी आपल्या चाळीत विठ्ठल रघुमाई नाही येणार. काय झालं? काय झालं? काय झालं?
काय झालं काय नक्की सांगशील की नाही? श्रेयू, काय झालं? श्रेयस, काय झालं काय नक्की? सांगते रे संज्ञा, काय सांगते रे? अरे थांबा बरं सगळे. अर्पिता, तो रडतोय ना, त्याला जरा शांत कर. श्री बाळा थोडी शांत हो. हा रडू नको शांत हो. आम्हाला सांग नक्की काय झालंय. श्रेयस, हे बघ, रडू नकोस, शांत हो. काय झालं? तुम्ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणायला गेला होता ना, मग रिकाम्या हाताने परत का आलाय? मामा तुला माहिती आहे ना, आपण दरवर्षी चौगुले काकाच्या दुकानातून विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आणतो. आता पण आम्ही तिथेच गेलो होतो, पण आम्ही दुकानाजवळ गेलो तेव्हा बाळानो, यावर्षी विठ्ठल रखुमाईची मूर्ती मी तुम्हाला नाही देऊ शकत. का? अरे आपल्याकडे ज्या मूर्ती येतात ना, त्या आमच्या गावी बनतात आणि आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर त्या आपल्या दुकानात येतात. पण यावर्षी त्या भागात खूप पाऊस पडलाय आणि नदीवरचा पूलच कोसळलाय आणि मूर्ती घेऊन येणारा ट्रक आहे ना, तो अलीकडेच अडकलाय. त्यामुळे या वर्षीच्या सगळ्या ऑर्डर कॅन्सल करायला लागल्या. तुमच्या काकाला माफ करा. या वर्षी विठुरायाची इच्छा नसेल माझ्याकडून सेवा करून घ्यायची, तुम्ही दुसरीकडून कुठून तरी मूर्तीची व्यवस्था करा. मामा आमचं काही चुकलंय का रे? देव रुसलाय का आमच्यावर? अरे श्रेयू बाळा, असं काही नसतं. देव नाही आपल्यावर रुसत. तो ना आपली परीक्षा बघत असतो. तू रडू नको बरं, शांत हो. आणि तू लीडरच नाही सगळ्यांचं. बघ तू रडतोस म्हणून सगळे रडायला लागले. बघ आपण रडतो, रडू नको तू. अर्पिता किती चांगले समजावते ना. बाजूला. श्रेयस, तू रडू नकोस बरं. तुम्ही प्रयत्न करण्यात कुठे कमी पडलात का? नाही ना. आता पाऊस आला, पूल कोसळला, यात तुझी काय चूक आहे? आपण काय करणार आहोत त्यात? जसं ते काका म्हणाले ना, तसे यावेळी विठुरायाच्याच मनात नसेल आपल्याकडून सेवा करून घ्यायची. त्यामुळे सोडून दे, तू रडू नकोस बरं. नाही आई, आम्ही सर्व खूप प्रेमाने गेलेलो होतो. अर्पिता मामी, यावर्षी खरंच आमची दिंडी होणार नाही का? आम्ही एवढी सारी तयारी केली, पण देव नाही येणार का? आम्हाला आज दिंडी आणि वारी देवासोबतच करायची आहे. मामी कर ना काहीतरी. तुझ्याकडे सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं ना, मग या प्रॉब्लेमचं पण सोल्युशन शोध. हो मामी, तुझ्याकडे सोल्युशन असतं ना. सांग ना मामी. मामी काहीतरी बोल ना. अरे हा तर वेगळाच प्रॉब्लेम होऊन बसला ना. कोणाची दृष्ट लागली मुलांच्या आनंदाला, देव जाणे. श्रेयू, हे बाळा ऐक. आज आषाढी एकादशी आहे ना, सगळीकडे खूप गर्दी आहे. घराघरात चौकात ना पूजा असणार आहे. मग आपल्याला विठ्ठल रखुमाईची मूर्ती नाही मिळणार. ए मुलांनो, चला आपापल्या घरी जा. नाही नको, म्हणजे आपण असा निगेटिव्ह विचार नको करायला. एकदा प्रयत्न तर करून बघूया ना. सगळेच ना आपापले कॉन्टॅक्ट वापरून जरा शोधू कुठून मूर्ती मिळतेय का. हा, काही गरज नाही या सगळ्याची. पैसा ओतला की सगळी कामं होतात. मी करते अरेंज मूर्ती. बघितलं, रडायचं नाही आता. अहो निदान देवाला तरी पैशात तोलू नका. हाच प्रॉब्लेम आहे तुझ्यासारख्या भिकारी लोकांचा. पैसा कधी बघितलेला नसतो ना, मग पैसा वाईट वाटतं तुम्हाला. आणि मग ही अशी फिलॉसॉफी आठवते. आता बघ पैसा काय करतो ते. ठीक आहे, तुम्ही तुमचा पैसा वापरून बघा. आम्ही आमची भक्ती पणाला लावतो. बघू कोण जिंकते, पैसा की श्रद्धा. अगं ए, भक्तीसाठी सुद्धा ना पैसा लागतो. देवाला फुलं वाहतो ना, ती सुद्धा विकत घ्यावी लागतात. नाहीतर काय, फक्त भक्तीने सगळं काही होत असतं ना, तर लोकांनी पैसे कशाला कमावले असते. ए राजश्री, तू कर ग तुझे प्रयत्न.
चला आपण फोन लावू सगळे. हो होईल होईल, रडू नकोस. नचिकेतला खूप आवडते साबुदाण्याची खिचडी. आई, एवढा विचार नका करू. तो आपल्या आवडीनिवडीचा विचार करतोय का? मुळात आपलं एक घर आहे, आपली माणसं आहेत, हे लक्षात तरी आहे का हो त्याच्या? इतकी तटस्थ कशी राहू शकतेस का कल्याणी तू? आई, त्रास मलाही होतोय, पण मी जास्त त्रास करून घेतला म्हणून तो लवकर परत येईल असं तर नाहीये ना. मग काय उपयोग आहे त्रास करून घेऊन? माझ्याकडून मी 100 प्रयत्न केले आई. मी नचिकेतला फोन केले, मेसेजेस केले, एकालाही रिप्लाय नाही दिलाय त्याने. मग आता मी त्याच्या आठवणीत रडत बसावं किंवा माझी चूक नसतानाही त्याच्या पायावर डोकं ठेवून मी नाक घासावं अशी अपेक्षा आहे का तुमची? अगं असं म्हटलं का मी? पण संसार टिकवायचा असेल तर बाईनेच पुढाकार घ्यायला हवा. अजिबात नाहीये. ज्याच्याकडनं चूक झालीये ना त्याला उपरती व्हायला हवी. संसार त्याच्यामुळे धोक्यात आलाय आणि त्याने तो वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा. हे प्रत्येक वेळी ना बायकांच्या डोक्यावर नैतिकतेचं ओझं देऊन आपल्या मुलाची जबाबदारी आणि त्याचं चुकीचं वागणं आपण नाकारू शकत नाहीये. इथे मी माझ्या मुलाचा संसार वाचवायचा प्रयत्न करते आणि तुम्ही आगला. हे बघ कविता, नचिकेतचा आहे. हॅलो. निशिकांत पुरोहित का? हो हो बोलतोय. आपण? मी महापालिकेतून देसाई बोलतोय, टाउन प्लॅनिंग ऑफिसर. हा हा बोला ना साहेब. अलकनंदाचा रिडेव्हलपमेंटला जाते. फ्लॅट अलॉट झालेत पण त्यात काही घरांची नावं नाहीयेत. त्यात तुमची जागा सुद्धा डिस्प्यूट मध्ये, बरोबर? हो साहेब. महापालिकेने ती केस माझ्याकडे दिली आहे, म्हणून आज मी तुमच्या घराची पाहणी करण्यासाठी येणार आहे. तेव्हा घरी कोणीतरी असणं अपेक्षित आहे. या ना साहेब, आम्ही आहोत घरी. ठीक आहे, दुपारी मी त्याच एरियात असेल तेव्हा मी येईन. तुम्ही तोपर्यंत घराचे ओरिजिनल कागदपत्र तयार ठेवा. बाबा, कोणाचा फोन होता? अहो एवढे टेन्शन मध्ये का दिसताय? बोला ना काहीतरी. ते महापालिकेतून कोणतरी देसाई नावाचे अधिकारी होते, त्यांचा फोन होता. आपल्या जागेचा प्रश्न सोडवायला ना घराची पाहणी करायला येणार आहेत ते. अहो मग चांगलंच आहे की. असं काय करतेस कल्याणी? अगं त्यासाठी आपल्या घराचे मूळ कागदपत्र लागतील ना. ते आहेत का आपल्याकडे? अगं दुपारपर्यंत तो अधिकारी आपल्या घरी येणार आहे. कागदपत्र आणायची कुठून? मामी, मिळेल ना आपल्याला मूर्ती? हो बाळा, बघ सगळे फोन करतात ना, सगळे प्रयत्न करतात. आज आपल्याला मूर्ती नक्की मिळणार. श्रेऊ, किती रडशील? अर्पिता मॅडम, सगळ्या ओळखीच्या ठिकाणी फोन करून बघितलं पण काही उपयोग नाही झाला. माझ्या ओळखीच्या पण सगळ्या लोकांना फोन केले पण मूर्ती काही मिळत नाही. ब्रो मी ट्राय केलं सगळीकडे पण काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाहीये. मी पण सगळीकडे पाहिलं पण कुठेच मूर्ती मिळत नाही. मैंने भी टाउन तक चेक किया बट मूर्ती काय मिळाली नाही. मामी, कुठंच मूर्ती मिळत नाहीये. आता काय करायचं? अरे बाळांनो, असं लगेच धीर सोडू नका. आपण इतक्या लवकर हार नाही पत्करायची. आपण प्रयत्न करतोय ना, मिळेल. हा, शांत व्हा. श्रेव, रडू नको बाळा. मूर्ती नाही मिळत आहे. म्हणजे मी म्हंटल त्यांना डबल टिबल पैसे देते पण स्टॉकच नाहीये. काय करणार ना? सॉरी, पण तुमच्या पैशांनी काही होईल अशी अपेक्षाही नव्हती आम्हाला. ए, तुझी भक्ती मिळवून देते का मूर्ती? अजून तरी नाही, पण तुमच्यात आणि आमच्यात फरक काय माहितीये? तुमच्या पैशांनी हार पत्करली आहे
पण आमची भक्ती आम्हाला अजूनही सांगते की विठू माऊली येतील. श्रेयू, बाळांनो, रडू नका बरं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देव आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही. आपण मनाने साथ घातली ना की देव कुठल्या ना कुठल्या रूपात नक्की येतो. रडायचं नाही. ए बास झाली का तुझी नाटकं? कशाला त्या लहान मुलांना खोट्या आशेवर ठेवते? जे खरं आहे ना त्याला तोंड द्यायची ताकद आतापासूनच येऊ दे त्यांच्यात. आणि तुम्ही सगळे काय लहान मुलांसारखे करताय? तुम्हालाही माहिती आहे चांगलंच की आज पूजा होणार नाही. समीरची आई जे बोलते ते 100% खरं आहे. प्रॅक्टिकल बोलतायत त्या. मूर्ती मिळणार नाहीये, त्यामुळे आजचा कार्यक्रम कॅन्सल. ए मुलांनो, आता रडत नाही बसायचं. एक देवाचं कार्य आहे, त्याच्या मनात येतं तसं तो करतो आणि त्याच्या मनात येतं तेव्हाच तो करूनही घेतो. देव आहे तो, कुणी त्याच्यावर दबाव आणू शकत नाही. आणि देव म्हणजे काय नवरा वाटला का मुठीत ठेवायला? मुलांनो, चला आपापल्या घरी जा. आणि तुम्ही असं करा ना, तुम्ही देवाची मनापासून माफी मागा. काही चुकलं असेल आमचं तर क्षमा कर. आणि पुढच्या वर्षी आषाढी एकादशीला आमच्या या चाळीत नक्की ये असं मनापासून सांगा. चला मुलांनो, चला आवरायला घ्या. हो, चला चला चला. कार्यक्रम कॅन्सल झालाय. चला, पूजा बिजा काही नाही. चला चल दीदी, चल जाऊ. अहो पण बाळा, विठुराया, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्की यातून काहीतरी मार्ग काढशील.